नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या फेवरेट चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपण या चॅनलवरती अगदी सोप्या भाषेमध्ये इंग्लिश शिकत असतो. सोबतच जे महत्त्वाचे टॉपिक आहेत स्पीकिंगसाठी. बघा, बरेचदा असं होतं आपलं की इन डिटेल ग्रामर असेल, आपल्याला असं आपण ऐकलेलं असतं की ग्रामर रूल्स जे असतात ते आपण जास्त वाचू नये किंवा आपण जास्त डीप ग्रामरमध्ये जाऊ नये. तर हे बरोबर आहे. मात्र तुम्हाला ग्रामरचे काही असे पॅटर्न्स आहेत जे तुम्हाला मास्टर करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ते टॉपिक तुम्हाला माहिती असायला हवे. जसं टेन्स कॅटेगरी झाली, मॉडल्स झाले, याचे युजेस डिफरंट कॅटेगरीमधले. त्याचसोबत पॅसिव्ह वॉइसचा सुद्धा रोल असतो. त्यामध्ये असे सेंटेन्सेस असतात काही की जे सेंटेन्सेस आपण टेन्स कॅटेगरीने ट्रान्सलेट नाही करू शकत. आपल्याला त्यासाठी पॅसिव्ह वॉइस माहिती असणं हे गरजेचं आहे. त्यासाठीच आपण शिकणार आहे की आपल्याला कशा पद्धतीनं स्पीकिंगसाठी यूज करायचा आहे पॅसिव्ह वॉइसचा. आज आपण शिकणार आहे पॅसिव्ह वॉइस ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह वॉइस. आय होप तुम्हाला टेन्स कॅटेगरी माहीत असेल. प्रेझेंट परफेक्ट टेन्स काय असतं, तर प्रेझेंटमध्ये एखादी गोष्ट पूर्ण झाली आहे हे सांगण्यासाठी. जसं माझा व्हिडिओ सपोज संपला, झालं माझं टीचिंग करून, मी म्हणणार की माझा व्हिडिओ झालाय, हे ना, पूर्ण झालाय, नेमकंच झालंय. तर त्यासाठी मी प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा यूज करणार, म्हणजे प्रेझेंटमध्ये एखादी गोष्ट पूर्ण झाली. त्याच पद्धतीचे सेंटेन्सेस आपल्याला पॅसिव्ह वॉइस करत असताना आपल्याला सेन्स लक्षात ठेवायचा आहे. एखादी गोष्ट केली गेली आहे, बघा, एखादी गोष्ट केली गेली आहे, पूर्ण झाली आहे, हे सांगण्यासाठी आपण या कॅटेगरीचे सेंटेन्स घेत असतो, बनवत असतो, ज्यामध्ये आपण हॅव हॅजचा यूज करतो. आणि या ठिकाणी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला स्ट्रक्चर सुद्धा समजावून सांगते, डोंट वरी. तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरती आपण जेवढ्या सोप्या पद्धतीनं मला करता येईल, जेवढ्या सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगता येईल, हाच माझा उद्देश आहे की तुम्हा सर्वांना अगदी सोप्या वेनं जेवढं छान पद्धतीनं तुमच्या माइंडमध्ये सेटल होईल त्या पद्धतीनं मी या ठिकाणी शिकवत असते. ठीक आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुमची कुठलीही कॉन्सेप्ट क्लिअर व्हायची राहायला नको. सर्व कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर असायला हव्या. आणि याच्या अगोदर जे व्हिडिओ मी टाकले होते पॅसिव्ह वॉइसचे, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स, ते जर तुम्ही बघितले नसतील तर ते सुद्धा बघून घ्या, जेणेकरून तिकडे तुम्हाला अडचण नको की कशा पद्धतीनं त्याचा यूज करायचा. आपल्याला 8 कॅटेगरीमध्ये याला डिवाइड केलं आहे. 8ही कॅटेगरी आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे. सोबतच मॉडेलसुद्धा हळूहळू आपण तिकडे सुद्धा जाऊया की मॉडेलचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं आणि ते कुठे यूज केलं जातं. ओके, बघा, हॅव हॅजच्या नंतर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या पॅसिव्ह वॉइसमध्ये यानंतर आपण बीन हा शब्द यूज करत असतो. आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म, व्हर्बचं थर्ड फॉर्म तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बीन हा शब्द पूर्ण क्रिया दाखवत असतो. एखादी गोष्ट पूर्ण झाली आहे हे सांगण्यासाठी बीन हा शब्द दाखवतो. जसं या ठिकाणी आपण पहिलं सेंटेन्स घेऊया, तुम्हाला समजायला सोपं जाईल. पहिलं सेंटेन्स या ठिकाणी आहे, द स्टेज हॅज बीन सेट फॉर द परफॉर्मन्स. आता स्टेज विषयी बोलल्या गेलं इथं, द स्टेज. बघा, पॅसिव्ह वॉइस आणि टेन्समध्ये फरक काय हे सुद्धा मला एका मिनिटात तुम्हाला सांगू द्या. की टेन्समध्ये करणारा व्यक्ती महत्त्वाचा असतो, जसं मी तुम्हाला शिकवत आहे सध्या, हे ना, किंवा मी तुम्हाला शिकवलंय, तर माझा रोल जास्त महत्त्वाचा होता, माझं महत्त्व होतं. मात्र शिकवल्या गेलं आहे, कोणी शिकवलंय याच्याशी रिलेशन जास्त नाही आहे, किंवा ते आपल्याला माहिती असतं ऑलरेडी की काम पूर्ण झालं आहे किंवा काम पूर्ण केलं गेलं आहे. कोणी केलंय त्याविषयी काहीही उल्लेख नसतो. म्हणजे वर्बवरती फोकस असतं, क्रियेवरती फोकस असतं. त्यालाच आपण पॅसिव्ह वॉइसचे सेंटेन्सेस असं म्हणत असतो. तर त्याला बघूया पहिलं सेंटेन्स आणि याला समजून घेऊ, जेणेकरून पुढचे सेंटेन्सेस तुम्हाला समजतात बरोबर. स्टेज विषयी बोलल्या जात आहे. आता स्ट्रक्चरमध्ये मी इकडचा पार्ट टाकलेला नाही आहे, सो डोंट वरी, हा पार्ट तुम्ही स्वतः घ्यायचा आहे. जे काही असेल तो पार्ट इथे घेऊ शकता तुम्ही. या ठिकाणी बघा, द स्टेज, स्टेज विषयी बोलतोय आपण. स्टेज ए काय म्हणून हॅज घेतलंय आपण, बीन घ्यायचंय आपल्याला. आणि बघा, सेट हे जे आहे ना, सेटचं थर्ड फॉर्म हे सेटच राहतं. सेट 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 तिन्ही पण. आणि हे बाकीचं उर्वरित सेंटेन्स आहे. बघा, द स्टेज हॅज बीन सेट फॉर द परफॉर्मन्स. प्रदर्शनासाठी रंगमंच सजवला गेला आहे. आता असं होतं ना बरेचदा की हे स्टेज कशासाठी सजवला गेलाय, कोणीतरी विचारतं हे याचं काय काम आहे, म्हणजे इथे काय आहे, हे कशासाठी केलंय. तर आपण म्हणतो ना, द स्टेज हॅज बीन सेट फॉर द परफॉर्मन्स. प्रदर्शनासाठी रंगमंच सजवला गेला आहे.
अशा प्रकारचे सेंटेन्स आपण यामध्ये बोलत असतो. आता नेक्स्ट सेंटेन्स आपण बघूया जेणेकरून तुमचं अजून क्लिअर होईल. द फ्लोअर हॅज बीन पॉलिश्ड. बघा, फरशी पॉलिश केली गेली आहे. कोणी म्हणतं आपल्याला, वाव ही खूपच छान दिसत आहे, है ना, तुमची फरशी जी आहे खूपच छान दिसत आहे. तुम्ही म्हणू शकता द फ्लोअर हॅज बीन पॉलिश्ड. फ्लोअर काय केलं गेलं आहे? पॉलिश केलं गेलं आहे. नेक्स्ट सेंटेन्सकडे जाऊ आपण. बघा, नेक्स्ट सेंटेन्स आहे द प्रॉब्लेम हॅज बीन सॉल्व्ड. समस्या सोडवली गेली आहे. आपण असं बोलताना म्हणतो ना की काळजी करू नका, समस्या सोडवल्या गेली आहे, काम पूर्ण झालं आहे. द वर्क हॅज बीन डन, है ना, काम पूर्ण केलं गेलं आहे. कामाविषयी, त्या कामाविषयी आपण सांगतोय की काम पूर्ण केलं गेलं आहे, पूर्ण झालं आहे. नेक्स्ट आहे बघा, द मीटिंग हॅज बीन ऑर्गनाइज्ड. बैठक आयोजित केली गेली आहे किंवा मीटिंग आयोजित केली गेली आहे. द प्रोजेक्ट हॅज बीन अप्रूव्ड, म्हणजे प्रकल्प मंजूर केला गेला आहे, त्याला मंजुरी भेटली आहे असं सांगण्यासाठी आपण याचा यूज करतो. यामध्ये सब्जेक्टचा रोल नाही आहे. आणि यामध्ये तुम्हाला जर डुअर टाकायचा असला ना तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, बाय हा शब्द लिहायचा इथे, बाय, आणि इकडे जो करणारा व्यक्ती आहे त्याचं नाव तुम्ही टाकू शकता, जो कोणी असेल तो. ठीक आहे, बाय बॉस, बाय टीचर, बाय प्रिन्सिपल, अशा पद्धतीनं. चला समोर जाऊया. नेक्स्ट सेंटेन्स आहे द क्लोथ्स हॅव बीन वॉश्ड. बघा, कपड्याविषयी बोलल्या जाते की कपडे धुतले गेले आहेत. कपडे धुतले गेले आहेत किंवा कोणीतरी आले कपडे घेऊन, आपण जे टाकले होते धुवायला, की तुमचे कपडे धुवून झाले आहेत किंवा कपडे धुतले गेले आहेत. नेक्स्ट आहे बघा, द लेसन हॅज बीन टॉट बाय टीचर. या ठिकाणी तुम्हाला बायचं सेंटेन्स घेऊन मी इथे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता की आपल्याला बाय टाकून पुढे डुअरचा उल्लेख करायचा आहे, म्हणजे करणारा व्यक्ती कोण आहे याविषयी सांगायचं असेल तर बाय हा शब्द टाकून आपल्याला सांगावं लागतं. द लेसन हॅज बीन टॉट. धडा शिक्षकांनी शिकवला आहे, शिकवून झालाय. कोणी? बाय टीचर. शिक्षकांकडून धडा शिकवला गेला आहे किंवा शिक्षकांनी धडा शिकवला आहे. या दोन्ही अर्थाने तुम्ही हे सेंटेन्स यूज करू शकता. नेक्स्ट आहे बघा, द मिस्टेक्स. मिस्टेक जास्त आहे म्हणून आपण हॅव घेतलंय. द मिस्टेक्स हॅव बीन करेक्टेड. चुका दुरुस्त केल्या आहेत किंवा सुधारल्या आहेत. करेक्टेड म्हणजे सुधारल्या आहेत, चुका सुधारल्या गेल्या आहेत. नेक्स्ट आहे बघा, द ऑर्डर हॅज बीन कॅन्सल्ड. आता हे तर तुम्ही वाचलेलं असेल. बरेचदा आपण काहीतरी ऑर्डर केलेली असते आणि आपल्याला जेव्हा कॅन्सल करायची असते तेव्हा हा अशा प्रकारचा मेसेज येतो तिथे, द ऑर्डर हॅज बीन कॅन्सल्ड. ऑर्डर रद्द केली गेली आहे. अशा पद्धतीनं आपल्याला बनवायचे आहेत सेंटेन्सेस इन प्रेझेंट परफेक्ट कॅटेगरी. एखादी गोष्ट पूर्ण केली गेली आहे या सेन्स. आय होप तुमचं क्लिअर झालं असेल. आता तुम्हाला होमवर्क टाईम आहे. हे होमवर्क आहे तुमचं, हे तुम्हाला करून पाठवायचं आहे. पहिलं सेंटेन्स आहे, चित्रपट पाहिला गेला आहे. कार्यक्रमासाठी सभागृह स्वच्छ केले गेले आहे. सामान पॅक केले गेले आहे. हे सेंटेन्सेस करून तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे. माझा पूर्णपणे प्रयत्न हा आहे की मी प्रत्येकाच्या कॉमेंट्सला रिप्लाय देऊ शकेल आणि तुमचं होमवर्कसुद्धा चेक करू शकेल. तर या ठिकाणी आपण थांबू, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपल्याला बघायचं आहे सिम्पल पास्ट टेन्सचं पॅसिव्ह वॉइस आपण कशा पद्धतीनं करणार. सो तो व्हिडिओसुद्धा उद्यालाच येणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कॉन्स्टंटली स्टेप बाय स्टेप बघायचे आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीची लिंक लागेल आणि डिटेलमध्ये शिकता येईल. या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.